पेण खोपोली मार्गावर सापोली गावच्या हद्दीत एका अवघड वळणावर भरधाव एसटी बसने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात पेण शहरातील समर्थवाडी कुंभाराळी येथील भरत भानुसकर हा 42 वर्षीय तरुण गंभीर जखमी होऊन मरण पावला। शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास भरत भानुसकर हा खालापूर डोणवत येथून दुचाकी क्रमांक MH06P 4350 घेऊन पेणकडे येत होता। त्यावेळी सापोली गावच्या हद्दीत साई कृपा चायनीजच्या समोर भरधाव येणाऱ्या एसटी बस क्रमांक MH20BL 3626 ने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। बस चालक अशोक महारनोर राहणार रामवाडी पेण याने एसटी अतिवेगानं रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालवल्यानं हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे। बस चालक दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करत असताना भरत भानुसकर याच्या दुचाकीला बसची जोरदार धडक बसल्याचं काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं। यामध्ये भरत भानुसकर याला गंभीर दुखापत होऊन तो रस्त्यावर पडला। मात्र बस चालक अशोक महारनोर आणि वाहक मारुती उगलमुगले यांनी या तरुणाला उपचाराकरता हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यास कोणतीही मदत न करता तसंच अपघाताची खबर कोणालाही न देता घटनास्थळावरून पळ काढल्याचं सांगण्यात आलं। या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रतीक पोकळे करत आहेत। मात्र हरहुन्नरी तरुण भरत भानुसकरच्या अकाली जाण्याने समर्थवाडी कुंभार आळीमध्ये शोककळा पसरली आहे। वादळवारा लाईव्हसाठी किरण बांधणकर, पेण। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।